काल 8 जानेवारी 2026 ला कोलकात्यामधल्या इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी म्हणजेच आयपॅकचं जे ऑफिस आहे आणि आयपॅकचे प्रमुख असलेले प्रतीक जैन यांचं जे घर आहे या दोन्ही ठिकाणी ईडीनं रेड केली. आता ईडीनं रेड केली म्हणजे इथं संबंध कुठल्या तरी पैशाच्या गैरव्यवहाराशी असेल असं समजलं जातं. पण प्रत्यक्ष इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी आयपॅक ही एक अशी संस्था आहे जी पॉलिटिकल इलेक्शन मॅनेजमेंट करते किंवा इलेक्शन कन्सल्टिंग करते. याच संस्थेचे पूर्वी अध्यक्ष किंवा प्रमुख होते प्रशांत किशोर. आता प्रशांत किशोर याच्यामध्ये नसले तरी आयपॅक ही संस्था आता प्रतीक जैन चालवत आहेत. त्यामुळे अशा संस्थेवरती ईडीचे रेड पडायचं कारण काय ते माहिती नाही. पण याच वेळेला कोलकात्यामधल्या सेंट्रल कोलकातामध्ये असलेल्या त्यांच्या घरावर रेड पडली आणि सॉल्ट लेकला जे आयपॅकचं ऑफिस आहे तिथं देखील रेड पडली. आणि ही आयपॅक ही संस्था ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसशी निगडीत आहे, म्हणजे त्यांच्या जवळची आहे. मग इथं झालं असं की ईडीनं रेड केली आणि सगळी डॉक्युमेंट्स आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली. ईडीनं त्यांच्या छापेमारीमध्ये जे काही त्यांचे तास लागतात त्याप्रमाणे त्यांची प्रोसेस चालू केली. पण इथं एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री स्वतः त्या प्रतीक जैन यांच्या घरी त्यावेळेला पोहोचल्या आणि ईडीनं त्यांच्या घरावर रेड केलेली असताना ममता बॅनर्जी यांनी स्वतःची रेड ईडीवरती टाकली आणि त्या घरात त्यांनी घुसून बेसमेंटमधून त्या घरात गेल्या आणि घरात घुसून त्यांनी तिथली कागदपत्र आणि एक महत्वाची फाईल हिसकावून घेतली आणि त्या घेऊन बाहेर आल्या. त्या बाहेर आल्यानंतर त्यांनी एक भाषण केलं, कोणकोणते आरोप केले त्याच्याबद्दल आपण पाहूयात. मग एकूणच हे प्रकरण काय आहे, ममता बॅनर्जींना का छेडलं जातंय, बंगालमध्ये बीजेपीची पोझिशन काय आहे आणि एकूणच सगळ्या या घटनेच्या मागचा अर्थ काय आणि हे सगळं होण्याचं मूळ कारण काय आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. भारतातल्या केंद्र सरकारकडून ईडीचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून पॉलिटिकल कारणांसाठी केला जातोय हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे आणि ते आता लपून राहिलेलं नाही. त्यामुळे इथं देखील हा प्रश्न विचारला जातोय. पण ईडीनं जशी प्रतीक जैन यांच्या घरावर रेड टाकलेली होती तशीच त्यांच्या ऑफिसवर टाकलेली होती. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या घरातली ती फाईल घेतली. ती फाईल घेऊन त्या आपल्या गाडीत चढल्या आणि त्या गेल्या सॉल्ट लेकच्या आयपॅकच्या ऑफिसमध्ये. तिथं देखील ईडीची रेड पडलेली होती. तरी देखील त्या बळजबरीनं आपल्या काही लोकांना घेऊन सीएमओचे काही ऑफिशियल्स, काही कोलकाता पोलीस यांना घेऊन त्या आपल्या ताकदीच्या जीवावर त्या ऑफिसमध्ये देखील घुसल्या. तिथं जाऊन त्यांनी आपल्या लोकांना सांगितलं इथं असलेले महत्वाचे डॉक्युमेंट्स फाईली उचलून गाडीमध्ये टाका आणि त्याप्रमाणे अक्षरशः त्यांच्या लोकांनी या सगळ्या फाईली उचलून गाडीमध्ये टाकल्या देखील. म्हणजे ईडी ही केंद्र सरकारची एक अतिशय पॉवरफुल असणारी संस्था आहे. या संस्थेची रेड पडलेली असताना देखील ममता बॅनर्जी या तिथं गेल्या. तिथं जाऊन त्यांच्या हातातून त्यांनी कागदपत्र हिसकावून घेतली आणि त्या परत गेल्या. या ठिकाणी ममता बॅनर्जींनी एक गोष्ट दाखवून दिली ती म्हणजे आतापर्यंत मागच्या जवळजवळ 10-12 वर्षांपासून बीजेपीला ममता बॅनर्जी यांना हँडल करता आलेलं नाही आणि ते का करता आलं नाही ते देखील ममता बॅनर्जींनी दाखवून दिलं. ममता बॅनर्जी आणि भारतातले इतर सर्व राजकारणी किंवा पक्ष हे वेगळे आहेत. त्या पक्षांच्यावर किंवा त्यांच्या नेत्यांच्यावरती अशा प्रकारच्या ईडीच्या धाडी पडल्या तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची ऍक्शन घेण्याचं धाडस कुणी करत नाही. पण ममता बॅनर्जी मात्र वेगळ्या आहेत. त्या स्वतः तिथं गेल्या, त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनाच खडसावलं आणि त्यांना जाब विचारायला सुरुवात केली, त्यांच्यावरच ऍक्शन घेण्याची मागणी केली. या सगळ्या गोष्टी करून त्या बाहेर पडल्या. आता नक्की इथं सिच्युएशन काय आहे आणि काय झालं होतं हे देखील बघायला पाहिजे. ममता बॅनर्जी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी ईडीला टार्गेट केलं. ईडीच्या बरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना देखील टार्गेट केलं. त्या म्हणाल्या की अमित शहा हे खोडसाळ वृत्तीचे आहेत आणि अमित शहानी मुद्दाम हे सगळं घडवून आणलंय. खरं तर पॉलिटिकल कन्सल्टिंग करणाऱ्या संस्थेवरती धाड मारायचं काहीही कारण नसताना अमित शहानी ही गोष्ट केलेली आहे. आणि त्यांनी हे सगळं करून काय केलंय तर त्यांनी टीएमसीची उमेदवारांची यादी, टीएमसीचे जे सर्वे असतील, टीएमसी या निवडणुकीला जी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी ठेवणार आहे त्या स्ट्रॅटेजी बद्दलची महत्वाची कागदपत्र आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स हे सगळं पळवून नेण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. ममता बॅनर्जी त्यावेळेला काय काय बोलल्या त्याची काही व्हिडिओज देखील आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवू. इज इट द ड्युटी ऑफ द ईडी अँड अमित शाह, द नेस्टी होम मिनिस्टर, द नॉटी होम मिनिस्टर who cannot protect the country and is taking away all my party documents? If I raid the BJP party office, what will be? What will be the result? One side the SIR case, get deleting all the names of the Bengal peoples. मग तुम्हाला प्रश्न पडेल की अशा प्रकारे ईडीची रेड एखाद्या पॉलिटिकल कन्सल्टिंग करणाऱ्या कंपनीवरती पडायचं कारण काय? तर याचं कारण असं सांगितलं जातं की बंगालमधल्या आसनसोल इथं 2020 मध्ये एक घोटाळा समोर आला होता.
कोल मायनिंग म्हणजे कोळशाच्या ज्या खाणी होत्या त्याच्यामधून जे कोल काढलं जातं, कोळसा काढला जातो, त्यामध्ये जो घोटाळा झाला होता हा काही 100 कोटी रुपयांचा घोटाळा होता. या घोटाळ्यामध्ये अनुप मांझी नावाचा एक मुख्य आरोपी होता. हा अनुप मांझी उर्फ लाला हा TMCच्या जवळचा होता आणि या अनुप मांझीनं करोडो रुपये हे वेगवेगळ्या मार्गानं गोव्यापर्यंत पोहोचवले होते आणि हे पैसे गोव्यात गेले. गोव्यात हे पैसे व्हाईट केले गेले आणि हेच पैसे पुन्हा एकदा TMCच्या 2021च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या इलेक्शन कॅम्पेनसाठी वापरले गेले असा आरोप ईडीनं ठेवलाय. म्हणून ईडीनं ही सगळी ऍक्शन घेतली आणि त्यासाठी ह्या इलेक्शन कॅम्पेनिंग करणाऱ्या संस्थेचा वापर केला गेला असं म्हटलंय. म्हणून त्यांनी आयपॅक वरती हल्ला केला किंवा आयपॅक वरती रेड टाकली. आता इथं दोन गोष्टी झालेल्या आहेत. एक, आयपॅक ही संस्था देखील कलकत्ताच्या हायकोर्टामध्ये गेली आहे. त्यांनी तिथं अशी मागणी केली आहे की ही सगळी ऍक्शन थांबवावी आणि ही सगळी पॉलिटिकली मोटिवेटेड म्हणजे राजकीय हेतूंनी मुद्दाम TMCला नमवण्यासाठी हे सगळं केलं जातंय. दुसऱ्या बाजूला ईडीचं असं म्हणणं आहे की ममता बॅनर्जी म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचे अनेक कार्यकर्ते आणि लोक या सगळ्यांनी मिळून ईडीची जी सरकारी कामं होतं या सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आता या गोष्टीची सुनावणी आज कदाचित होऊ शकते. आता मग इथं काही प्रश्न उपस्थित होतात. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे 2020चा जर कोळशातला घोटाळा असेल तर तो कोळसा घोटाळा आज बरोबर पुढच्या 2 महिन्यामध्ये बंगालमध्ये इलेक्शन होणार असताना बरोबर का बाहेर काढला जातोय आणि त्याच्या संदर्भातले जे काही ईडीची ऍक्शन आहे ती बरोबर 2 महिने अगोदर तेही ममता बॅनर्जी यांना इलेक्शनसाठी मदत करणाऱ्या एखाद्या पॉलिटिकल कॅम्पेनिंग करणाऱ्या कंपनीवर का रेड टाकली जाते, हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. कारण अशा पद्धतीच्या गोष्टी या अगोदर देखील झालेल्या आहेत आणि त्यामुळं बंगालमध्ये ममता बॅनर्जी त्या अजिबात सहन करणार नाहीत. आणि यामुळेच मग प्रश्न असाही उपस्थित होतोय की बंगालची इलेक्शन लागण्या अगोदरच बंगालची जी विधानसभेची निवडणूक आहे ती बीजेपी हरणार आहे असं बीजेपीला वाटतंय की काय? कारण जर बंगालमध्ये बीजेपीचा जोर असता किंवा बीजेपी जिंकण्याच्या मार्गावर असती तर बीजेपीनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनं अशा प्रकारची कोणती ऍक्शन घेतली नसती असंही वाटायला लागते. जर असं नसतं तर ममता बॅनर्जींना छेडण्याचा किंवा त्यांना एक नवीन संधी जी आता बीजेपीनं निर्माण करून दिलेली आहे ती देण्याचं काहीच कारण नव्हतं. आणि या सगळ्या गोष्टींच्या मधून एक महत्वाची गोष्ट देखील लक्षात आली की भारतीय जनता पक्षानं वेगवेगळ्या राज्यांमध्ये ईडीचे ऍक्शन करून किंवा वेगवेगळ्या इतर पद्धतींचा वापर करून तिथले पक्ष फोडलेले आहेत, तिथल्या नेत्यांना फोडलेलं आहे, आपल्या पक्षात अनेकांना स्थान दिलेलं आहे, कसे ब्लॅकचे व्हाईट झालेले लोक आहेत हे सगळं तुम्ही बघितलंय. त्यामुळं ममता बॅनर्जींना मात्र हँडल करताना बीजेपी चुकते आहे. ज्या पद्धतीनं ममता बॅनर्जी यांना एक नवीन संधी त्यांनी दिलेली आहे. ममता बॅनर्जी नेहमीच म्हणतात की भारतीय जनता पक्ष हा बाहेरचा पक्ष आहे आणि त्या स्वतः बंगाली आहेत आणि बंगाली लोकांच्यावरचा हा हल्ला आहे असं त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रोजेक्ट करू शकतात. असं त्यांनी 2021ला देखील केलं होतं आणि त्या पुन्हा एकदा ते करणार आहेत. त्यामुळं ममता बॅनर्जींना हँडल करण्यात बीजेपी कमी पडते काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथं एक दुसरी गोष्ट देखील आहे की ही जी ईडीचे रेड होती हे एक सरकारी काम होतं. त्या सरकारी कामामध्ये ममता बॅनर्जींनी अडथळा आणला. त्या जेव्हा आत गेल्या तेव्हा त्या मोकळ्या होत्या, बाहेर आल्या तेव्हा त्या एक हिरवी फाईल घेऊन बाहेर पडलेल्या होत्या. त्यामुळे ही हिरवी फाईल त्यांनी तिथून काढून आणली. ईडीची रेड पडलेली असताना देखील डॉक्युमेंट्स उचलून नेले. या गोष्टीसाठी ईडीचं जर म्हणणं कोर्टानं मान्य केलं तर ईडी ममता बॅनर्जी यांना अरेस्ट देखील करू शकते. मग भारतीय जनता पक्ष, केंद्र सरकार ममता बॅनर्जी यांना या निवडणुकीच्या मोसमात 2 महिने अगोदर अटक करण्याची रिस्क घेणार का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण ही जर गोष्ट घडली तर बंगालची इलेक्शन जास्तच पोलराइज होईल आणि त्याचा उलट फटकाच बीजेपीला जास्त बसू शकतो. त्यामुळे या संपूर्ण मुद्द्यावर ममता बॅनर्जींनी ज्या पद्धतीने ईडीला टक्कर दिलेली आहे, एक नवीन उदाहरण घालून दिले, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? या संपूर्ण ईडीच्या केसेसबद्दल आणि ईडीनं जी कारवाई केली त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.